थँक्यू आणि सन्मान आपण यापुढे करणार आहोत. या ही जी स्पर्धा आहे ती वसई विरार बाहेर प्रदर्शित करण्यामध्ये चांगलं ब्रॉडकास्टिंग ज्याने केलंय. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा त्या डिजिटल टीमचा ब्रॉडकास्टिंग टीमचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल पाटील नेटवर्कचे मेंबर आपण या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर ऋषिता देसाई यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय पाटील नेटवर्कच्या संपूर्ण टीमचा. आणि त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आलं होतं असे विभूती नेटवर्क यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो. मी विनंती केली विभूती नेटवर्क आपण यायचंय आपला यथोचित सन्मान. राहुल दादा आपण असाल तर या. राहुल दादा आपण यायचंय. विभूती नेटवर्कचे ओनर त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. चला राहुल दादा ठाकूर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अंपायर्स गंभीर पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती केली गंभीर आपण या. सगळ्यांना विनंती ज्यावेळेला कोणाचा सन्मान केला जाईल त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात कारण या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. आणि प्रत्येक स्पर्धेदरम्यान ज्यांना आपण पाहत असतो ॲज अंपायर म्हणून असे गंभीर पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. योग्य ती निर्णय क्षमता, अचूक समय सूचकता आणि असे आमचे ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर गुणलेखक शॉन आपण यायचा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. सूरज चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतोय. सन्मान करण्यात येतोय शॉनचा. VPL साठी ज्या वेळेला आयोजित करण्याचं ठरवलं तेव्हापासून फॉर्म पोहोचवणं, फॉर्म आणणं, त्यानंतर स्कोरिंग, लाईन मारणं हे सगळं मल्टिपल कामं याने केलं. त्यासाठी शॉनसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेसाठी ज्याने संपूर्ण जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये जे आर्टवर्क आहे DTP वर्क आर्टवर्क त्याच्यामध्ये ज्याचा खूप मोलाचा वाटा आहे असे अहमदराज मनसुरी यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल जावेद आपण या आपला सन्मान केला जातोय. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. वैभव नवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. दादा या आपण. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे काल आणि आजच्या दिवसामध्ये ज्याने आपल्याला आपल्या गोड आवाजाने रिझवलं असे कौस्तुभ मेहर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती केली कौस्तुभ आपण या. किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे ज्यांचा आज आपण आवाज ऐकला या VPL सीझन 6च्या शेवटच्या दिवशी सातत्यानं अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना मागील काही वर्षामध्ये आपण पाहतोय असे मृदुल मेहर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दिलीप शर्मा यांना आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर अजून एक समालोचक मित्र सातत्यानं आपल्याला अनेक स्पर्धांच्या माध्यमातून जॉईंट होताना दिसतात. VPL मध्ये सुद्धा त्यांचा गोड आवाज आपण ऐकत असतो आणि नेहमीच सहकार्याची भूमिका दाखवणारे समाधान दादा काळे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल प्रदोष वैती यांना की आपण सन्मानित करायचंय समाधान दादा काळे यांना. किशोरदादा पाटील या. आणि मुख्य समालोचक भरत मोरे टायमात टाइम काढून आपल्यासाठी उपस्थित असतात. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. प्रदोष वैती आणि रंजन दोघांनी त्याचा
सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भरतसाठी, कारण का अतिशय सुंदर कॉमेंट्री या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल गेल्या 2 दिवसात. आणि आज त्याच्या बायकोचा बर्थडे आहे तरी तो इथे आहे आपल्यासाठी, तर टाळ्या अजून जोरात वाजला पाहिजे क्या त्याच्यासाठी. बात आहे. रात्री पार्टी आहे. माझ्यासारखं सर्व करू नका नाहीतर शिवाय खाल जाम. सो त्यानंतर जे प्रेक्षक आपल्याला लाभले त्या सर्वांचं मनापासून आभार. आमच्या सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. खास करून अमाया क्लासिक क्लब आणि गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, अमाया स्पोर्ट्स अकॅडमी त्यांचं मनापासून आभार, कारण हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबरीनं जे 16 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होताना दिसले त्या सर्वांचं मनापासून आभार. आमचे जे स्पॉन्सर आहेत त्या सर्व स्पॉन्सरचं, त्यामध्ये सर्वात मोठं मुख्य सहकारी ज्यांचं लाभलंय, भरघोस सहकार्य प्रकृती हॉस्पिटल यांचं मनापासून आभार. त्यानंतर नगरसेवक रंजनदादा पाटील, नगरसेवक सदानंददादा पाटील त्यांचं मनापासून आभार. वैभव नवार ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलं त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं नगरसेवक प्रफुल्ल साने सर, दत्तात्रय साने सर यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर विकास पाटील, विकास डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं मानद सिरीजची जी सायकल आपण पाहतोय ते फॅशन पिओचे तोहिद सय्यद यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर आदिराज बिल्डर्स म्हणजेच परेश दादा किनी यांचं मनापासून आभार. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचं मनापासून आभार. त्यानंतर मल्टिपल फोल्डिंग बास्केट शाकिब भाई आपलं मनापासून आभार. त्यानंतर उत्तम ज्वेलर्स आपलं मनापासून आभार. त्यानंतर ज्या ट्रॉफीज आपण पाहतात, ज्या ट्रॉफीजना स्पॉन्सर करण्यामागे ज्यांचा वाटा आहे असे फैयाजी शेख आणि रंजनदादा पाटील यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर इंडियन स्पोर्ट्स, अमान स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, सोपारा स्पोर्ट्स, आई भवानी स्पोर्ट्सचा आई भवानी ट्रॉफी हाऊस आणि BG स्पोर्ट्स या सर्वांचं मनापासून आभार आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळतोय. चुकून बाकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब दिला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हा किताब देत असताना अनेक नावं ही डोळ्यासमोर आली होती. अनेक नावं डोळ्यासमोर येत असताना चर्चा खूप मोठी झाली आणि त्या चर्चेदरम्यान ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी एक धावांना वाचवणारा आणि धावा संघाच्या विजयामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा खेळाडू जो आहे त्याला आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देणार आहोत. ॲज कम्पेअर्ड टू दी प्रिव्हियस VPL सीझन 5, सीझन 4, सीझन 3 याच्यामध्ये ज्या लेवलचं आउटस्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण झालं होतं तितकं या VPL मध्ये दिसलेलं नाही आहे. आणि तरीसुद्धा ज्याने संघाच्या हितासाठी योग्य त्या वेळेला चौकार अडवण्याचं काम केलंय अशा या लाईनमध्ये काही असे खेळाडू होते. त्यामध्ये निकेतन दामने, अजून त्यामध्ये मार्क रॉड्रिक्स, सुयोग खांडेकर आणि यश वडेर ही अशी 4 नावं होती. आणि या 4 नावांमधून शॉर्टलिस्ट करत असताना अखेरकार कोण असेल तुम्ही सगळे म्हणताय, म्हणून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट यश वडेर. मी विनंती करेल यशला आपण यायचंय. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांना विनंती आहे की आपण हे बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे यश वडेरचा. जोरदार टाळ्या होऊन जातात यशसाठी. आउटस्टँडिंग फिल्डिंग. परंतु 5-4-3 या सीझन मध्ये झालेला फिल्डिंगचा लेवल यावर्षी दिसलेला नाहीये, हे पण एक नोट करण्यासारखं आहे. सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट आणि ट्रॉफी हे देऊन इथे गौरव करण्यात येतोय. अभिनंदन यश. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील कोण असेल? कोण आहे? सँडी. अजून ऋषिदा. अजून कोण आहे? बघा सगळ्यांच्या विकेट जर आपण पाहिल्या
बघा विकेट विकेट ज्याच्या सर्वात जास्त त्याला बेस्ट बॉलर मिळतो हे सर्वांना माहिती आहे. सो सर्वात जास्त विकेट कोणाचे आहेत मी 3 नावं सांगेल. संदीप केणी, ऋषिकेश देसाई, हबीब शेख. तिघांपैकी कोण असेल? रुला हो गए क्या आप? सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या विकेट 6 असून बेस्ट इकॉनॉमी होती तो गोलंदाज ठरतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर हबीब शेख. हबीब कुठे असेल? हबीब नसेल तर त्यांचा कर्णधार तो ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी स्वीकारता दिसेल. 6 विकेट्स आणि त्याची इकॉनॉमी सर्वात चांगली होती आणि त्यामुळे रंजनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते लॉसन कोरिया यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि सोपारा स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं टी शर्ट ट्रॅक किट देव गौरव करण्यात येतोय. बॅटर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? धावांचं कॅल्क्युलेशन बघता कोण आहे? कॉम्पिटिशन नाहीये जास्त. प्रदोष बैकर आहे अजून. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर परफेक्ट प्रदोष बैकर ज्याच्या बॅटमधून आल्या 94 रन्स. अनिकेत मुळे त्याच रेसमध्ये होते. वैभव नवार आपण यायचंय आणि वैभव नवार यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि सोपारा स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं किट देऊन गौरव करण्यात येतो प्रदोष बैकरचा. सेमीफायनल मध्ये पराभूत संघ त्या दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचे. सायबा आणि अष्टविनायक विरार टॉस साठी यायचे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपण टॉस करणार आहोत. हेड्स इज द कॉल. हेड इट इज. तृतीय पारितोषिक त्याचा मानकरी कोण आहे मी सांगेल. त्या अगोदर सांघिक पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित केले 4र्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय त्या संघाचं नाव आहे टीम सायबा. यायचंय टीम सायबा. 4र्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. टीम सायबा चला सर्व या. विभूती नेटवर्क्स ओनर राहुलदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल. आणि चला लवकर या. टीम मेंबर्स सगळ्या टीमचे मेंबर्स येतील. नॉट ओनली विनर नॉट ओनली रनर अप सगळ्या टीमचे जे पारितोषिक विजेते आहेत. चला आणि यानंतर तृतीय पारितोषिक आणि त्या पारितोषिकाचा मान पटकावलाय. संघाचं नाव आहे अष्टविनायक विरार. फैयाजी शेख फक्त कर्णधार वरती या.
चला असोसिएशन मेंबर सर्वांनी मिळून हे बक्षीस द्यायचंय. तृतीय पारितोषिक अष्टविनायक वीराने प्रभावित केलं. मागील वर्षी सुद्धा रनरअप होते परंतु यावेळेला एक रँक घसरलाय. तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागतंय. हार्ड लक टीम, अतिशय चांगला खेळ. टीम साहेब हा विनर होती, ती मात्र चतुर्थ क्रमांक, ते 3 स्टेप मागे आलेत. आणि पुढील पारितोषिक इथं दिलं जाणार आहे. या स्पर्धेमधील उपविजेतेपद ज्या संघाने भूषवलंय, पारितोषिक ज्या संघाने भूषवलंय, एक असा संघ जो संघ पूर्णपणे यंग ब्रिगेडने भरलेला होता आणि भरत असताना सीझन 4 ची चुणूक दाखवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. आणि हा प्रयत्न करत असताना काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांना यश जरूर मिळालं परंतु अंतिम सामन्यामध्ये थोडेसे कमी पडल्यात. आणि म्हणूनच मी त्या टीमला आदरपूर्वक मंचावरती आमंत्रित करेल. उपविजेता संघ VPL सीझन 6 चा नाव आहे साई अस्ती सायबा. कर्णधार वरती यायचे, बाकी सर्वांनी खाली बसून घ्यायचे. पहा एकच लेवल आहे सर्वांची. ओनर आपण सुद्धा या मंचावरती. एकच लेवल आहे. मोस्ट ऑफ प्लेयर्स आहेत आणि प्रभावित करणारा परफॉर्मन्स या सर्वांनी केलाय. सर्वांनी यायचं. असोसिएशन मेंबर्स आपण सर्वांनी या. येस, थँक्यू. आणि अभिनंदन साई अस्ती साहेबा. आणि अंतिम मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब कोणाच्या नावे जाईल? कोणाला द्यायचंय प्लेअर ऑफ द मॅच अंतिम मॅचचा? प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअरचं नाव आहे संदीप किणी, सँडी. कालपासून नव्हे, सँडीने ते फोल्डेबल बास्केट घरी नेलेत. विचारलं ते कुठून आणलंय, पण VPL मध्ये सँडीने जी कमाल केली ती कमाल खरोखरच न फोल्ड होणारी आहे. आणि जुना सँडी आज खऱ्या अर्थानं दिसलाय. सँडीसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्यात. काय जबरदस्त परफॉर्मन्स ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ ऑलराऊंडर. खूप प्रभावित केलंय आणि रेहान दुर्गेश 11च्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे सँडीचा. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन सँडी आपलं. त्यानंतर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. थँक्यू. आवाज कमी करायचा. मॅन ऑफ द सिरीज कोण आहे? ज्याने केले बॅटिंग, ज्याने केले बॉलिंग, ज्याने घेतल्यात विकेट्स, TS विकेट्स. अनेक वचन बोललोय मी. हे सायलेंट. ओके. सो ज्याने केलं 101 धावा, 118 धावा, 17 वाढवले आता. सो नन अनदर दॅन स्पेशलिस्ट ऑफ सर्कल क्रिकेट जयेश घरत, थर्ड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल जयेश आपण यायचंय आणि विनंती करेल तोहित सय्यद यांना, फॅशन फेवरचे ओनर, की आपण ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल देण्यासाठी समोर यायचंय. ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ही सायकल फॅशन फेवर नालासोपारा याचे ओनर तोहित सय्यद यांच्या माध्यमातून. जोपर्यंत तोहित भाई समोर येईल तोपर्यंत मी जयेशशी संवाद साधणार आहे. जयेश, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट VPL ची मिळाली आहे, काय फील करतोय? चांगलंच फील करतोय. भरपूर मेहनत केली आहे ह्यासाठी आणि चांगलं वाटतंय. VPL ला काय समजतो, म्हणजे VPL ही स्पर्धा येत असताना मनामध्ये काय चालू असतं, VPL ची किती आतुरता असते आणि या वर्षीची VPL आल्यानंतर कसं वाटलं? सर्वप्रथम प्रेशर होतं, कारण की लगातार 2 वर्ष आम्ही पराभूत झालेले, म्हणून ह्या वर्षी प्रेशर होतं आणि जिंकले. खूप छान वाटते.
स्पर्धा यावर्षीची कशी वाटली? खेळपट्टी, आउटफील्ड आणि सर्व वातावरण. स्पर्धा दरवर्षी खूप छान असते, काही ना काही नवीन पाहायला मिळते. यावर्षी पण खूप छान होती. सर शुभेच्छा तुम्हाला Thank you. पुढील टुर्नामेंटसाठी. आणि विनंती करेल की आपण यायचंय. ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सोपारा स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं टी शर्ट आणि ट्रॅकचं किट देऊन आपला गौरव करण्यात येतोय. सायकल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले फॅशन प्युअरचे ओनर तोहित सय्यद यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय जयेश गरजचा. थर्ड टाइम चॅम्पियन आणि त्या संघामधील जयेश गरज प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट. मनी कॉंग्रॅच्युलेशन. अखेरकार आपण शेवटच्या आणि अंतिम पारितोषिकाकडे जाण्या अगोदर, या चॅम्पियन्स ट्रॉफीला कोणता संघ उचलणार या गोष्टीकडे जाण्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. सर्व प्रेक्षक, सर्व संघ, सर्व खेळाडू ज्याने ज्याने रजिस्टर्ड केलं होतं ही VPL खेळण्यासाठी. त्यानंतर मैदानासाठी लागणारा हातभार, मैदानासाठी त्याच्या आतमध्ये केलेली ती मेहनत, ते सर्व ग्राउंड्समन, अमाय स्पोर्ट्स अकॅडमी, गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमच्या असोसिएशनचे मेंबर्स जे रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करत होते त्या सर्वांचं मनापासून आभार. यूट्यूब चॅनल पाटील नेटवर्क, DJ मास्टर, मंडोप डेकोरेटर्स, ज्या सर्वांनी केलेला आणि या सर्वांनी केलेली जी मेहनत आहे किंवा लावली हातभार आहे, त्यामुळे ही स्पर्धा BPL सीझन 6 गुण्या गोविंदाने यशस्वीरित्याने पार पडली. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतोय. चुकून माकून कोणाचं राहिलं असेल तर दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय. ग्राउंड्समन आहेत का, माळी आहेत का? असतील तर यायचे, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. चला सन्मानित करूयात ग्राउंड्समन आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ज्या खेळपट्टीवरती तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली ती विकेट आणि ग्राउंडची आखणी संपूर्ण यांनी केली होती आणि त्यांचा इथे गौरव केला जातोय. अरे विकेट चांगली नव्हती का? अरे मग वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवा, यांची मेहनत आहे. एक गोष्ट नक्की मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, कुठेही खेळायला जाल, कसेही जाल, कोणत्याही संघामध्ये जाल, बक्षीस वितरण सोहळा पार पडत असताना त्याला प्रतिसाद तुम्हाला देणं गरजेचं आहे. ते तुमचं कर्तव्य. याचं कारण हे आहे, कारण सर्व आयोजक जे असतात, स्पॉन्सर्स असतात, ते इथे तुम्हाला ही स्पर्धा भरवण्यासाठी म्हणजे त्या आयोजकांना सहकार्य करतात आणि म्हणून आपल्याला हा खेळण्याचा प्लॅटफॉर्म मिळतो. तर केव्हाही जात असताना यांच्या रिस्पेक्ट खातर तुम्हाला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट जे विजेते आहेत त्यांना तरी. सो विजेते म्हणजेच ते पारितोषिक विजेते, त्या सर्वांना ही विनंती आहे. सो अखेरकार आपण शेवटच्या आणि अंतिम पारितोषिकाकडे जातोय. पहिलं वर्ष दुर्गेश इलेव्हन, दुसरं वर्ष दुर्गेश इलेव्हन, तिसरं वर्ष तेजस, चौथं वर्ष साई असती सायबा, 5वं वर्ष टीम सायबा आणि अखेरकार 6व्या वर्षामध्ये सलग 6व्या वर्षामध्ये म्हणजे 6व्या पर्वामध्ये तिसऱ्यांदा पारितोषिक पटकावण्याचा मान मिळतोय त्या संघाला. आणि म्हणूनच मी त्या संघाला आदरपूर्वक मंचावरती आमंत्रित करेन. रेहान दुर्गेश इलेव्हन प्लीज कम. रेहान दुर्गेश इलेव्हन संघ मालक आपण मंचावरती यायचंय आणि बाकी सर्व खेळाडू, संघ मालक आणि कर्णधार मंचावरती आणि बाकी सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. ट्रॉफी, लॉसन कोरिया आणि संपूर्ण टीम आपण यायचंय. असोसिएशन मेंबर सर्वांनी या. हेमंत आणि सदानंद पाटील आपण यायचंय मंचावरती. अभिनंदन अंतिम विजेते झाल्याबद्दल. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. पुनश्च एकदा कोणाचं चुकून मुकून जर का आभार मानायचे राहिले असतील तर मी डिलिव्हरी व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.